नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. सांगली महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची कागदपत्र गोळा करण्यासाठी एकच धावाधाव उडालेली आहे. गेल्या 8 दिवसापासून सांगली महानगरपालिकेच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना शिंदेगड, शिवसेना उबाटा, भाजप व काँग्रेस, जनस्वराज्य पार्टी व रिपाई या सर्वच नेत्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जोरदार तयारी केलेली दिसते. मात्र अद्यापही कोणाची युती झालेली नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात आता ही निवडणुका आलेल्या आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात धावपळ या ठिकाणी सुरू झालेली आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अगदी आता 1.5 दिवस शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे उमेदवारांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी मोठी धावपळ या ठिकाणी करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक वकिलांच्या ऑफिससमोर उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध कागदपत्रे गोळा करावी लागतात. ना हरकत प्रमाणपत्रासह अनेक दाखले गोळा करावे लागतात. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना कागदपत्रे गोळा करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. शिवाय वकिलाकडे जाऊन आपला अर्ज बिनचूक भरण्यासाठी सल्लाही या ठिकाणी दिलेला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, स्वच्छतागृह, अग्निशमन विभाग यांचे दाखले, जातीचा दाखला अशी विविध कागदपत्रे काळजीपूर्वक भरावी लागतात. त्यामध्ये थोडी जरी चूक झाली तरी फॉर्म बाद होण्याची भीती असते. त्यामुळे उमेदवार कोणताही धोका पत्करण्यापेक्षा वकिलाचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला या ठिकाणी घेण्याकडे सर्वांचा कल या ठिकाणी लागलेला आहे. यंदा महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने इच्छुक आहेत. त्यामध्ये भाजपकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारपर्यंत दिनांक 30 पर्यंत आहे. त्यामुळे आज दिवसभर वकिलांच्या ऑफिससमोर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. उद्या शेवटचा 1 दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची मोठी पळापळ या ठिकाणी दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अद्याप प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार किमान 3 ते 4 अर्ज दाखल करण्याच्या सध्या तयारीत आहेत. त्यामुळे 3 अर्जासाठी उमेदवारांना 3 फॉर्म भरावे लागत आहेत. त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर होईपर्यंत काहींनी अपक्ष अर्जसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल केलेले आहेत. त्यानंतर पुन्हा पक्षाचा AB फॉर्म जोडून अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची गडबड सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे आज तारीख 29 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होती. उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच झुंबड उडणार आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने अर्ज दाखल करण्याच्या सुविधाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड ही सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेकडे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या महानगरपालिकेकडे लागलेले आहे. त्यामुळे एकंदरीत या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाची युती करेल हे सध्या तरी सांगता येत नाही. त्यामुळे संपूर्ण मतदारांचे लक्ष सुद्धा याकडे लागलेले आहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.